इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति यो दण्डेन अदण्डेषु अपदुष्टेषु दुःसति दशन्नमयन्तरं ठानं कीपमेव निगच्छति वेदनं हरुषं जानिं शरीरस्य च भेदनं गरुकं वापि आबाधं चित्तखेपं वपापुने राजतो वा उपसनम् अब्बकानं वदारुणं परिकयं वयातीनं भोगानं पवं गुरम् आत्वस्स अगाराणि अग्गे दहते पापको कायस्य भेदादुपयो निरयं सोपपज्जति। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःखमुक्तीचा आर्य संदेश बौद्ध धम्म तथागताच्या दुःखमुक्तीच्या सिद्धांताची देशना प्रचार प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण सर्वश्रेष्ठ सर्व रत्नांना अभिवादन करतो। सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरशा या बुद्ध विहारामध्ये उपस्थित आपण सर्व शीलवान श्रद्धावान मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या उपासक आणि उपासिकांनो आपल्याप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या आपल्या दैनंदिन धम्म संस्कारातील धम्मदेशनेस सुरुवात करीत आहोत। उपस्थितांनो, आजची ही जी 4 गाथा है ना, आज जरा गाथा लांबल्या ना, तर आज 4 गाथा आहेत आणि 4 गाथा तथागत सम्यक संबुद्धांनी चैतवनात त्यांच्या महान रिद्धी सिद्धी बलप्राप्त असलेल्या भिक्खू महामोग्गल्य यांच्या संदर्भानं दिलेल्या त्या गाथा आहेत, शिकवलेल्या त्या गाथा आहेत। धम्मपद या धम्मग्रंथातील 137, 138, 139 आणि 140 या 4 गाथा त्याच्या संदर्भात आलेले एक सुंदर असं उदाहरण आज आपण पाहणार आहोत। धम्मपदातील 10वा वर्ग दंडवग्ग या दंडवग्गातील गाथा क्रमांक 9, 10, 11 आणि 12 ह्या गाथा सविस्तर पद्धतीने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। उपस्थितांनो, आपण जो आज हा बौद्ध धम्म बघत आहोत, तर या बौद्ध धम्म टिकवण्यासाठी ज्या ज्या भिक्खूंनी बलिदान दिलेलं आहे अशा भिक्खूंची मोठी लिस्ट आहे। तर अशाच कर्तबगार आणि स्वतःला
परिपूर्ण झोकून दिलेल्या भिक्खूंचं नाव अजरामर झालं बौद्ध साहित्यामध्ये. त्यामध्ये आजचे हे भंते जे आहेत त्यांचं नाव आहे भिक्खू महामोग्गल्लायन महास्तवीर. यांनी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं आणि तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा पताका विश्वभर पसरवण्यासाठी आपल्या स्वतःची आहुती दिली. ती कशी आणि का, या सर्व कारणांची मीमांसा आज आपण आपल्या बुद्ध विहारामध्ये करणार आहोत. तर तेव्हा तुमचंही बलिदान आहे. तुमच्या बलिदानाशिवाय बौद्ध धम्म टिकणार नाही. तुमचंही त्याग आहे, तुमचंही समर्पण आहे, है ना. बौद्ध भिक्षू टिकला पाहिजे, तो शिकला पाहिजे, तो ज्ञानी झाला पाहिजे, तो निरोगी झाला पाहिजे, त्याला आयुष्य मिळालं पाहिजे, यासाठी तुम्ही कष्ट घेता, आहे का नाही. आता समजा इथं कोणी ऐकायला झालं नसतं तर मी कशाला बोलत बसलो असतो, आहे का. तुम्ही आहात, जसं जसं विहार भरते तसं तसं मग मला वाटते हां चालले आणखी, है ना. तर तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा प्रचार करणारा एक त्यागी, विनम्र, विनयवान भिक्खू महास्तवीर महामोग्गल्लायन यांची ही कथा आहे. तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात विहार करीत असतात भिक्खू महामोग्गल्लायन यांना उद्देशून या चारही गाथा तथागतांनी सांगितलेल्या आहेत. या धम्मकथेची सुरुवात करीत असताना आपण एक वाक्य मात्र आवर्जून शेवटपर्यंत लक्षात ठेवावं. जो निर्दोष तथा अहिंसकाला दुःख देतो तो महान दुःखात पडत असतो. या धम्मकथेचं टायटल आहे, सुरुवात आहे. म्हणजे असा एक व्यक्ती आहे की जो दुःखातून मुक्त झालेला आहे, आणि अशा व्यक्तीला जर आपण दुःख दिलं तर ते महादुःखात पडत असतात. तर या संदर्भातली ही गाथा आपण आणि ही कथा आपण खूप सुज्ञ चित्तानं ऐकावी, आपल्या सर्वांचं मंगल होईल. एकदा काही पापी लोक, तीर्थंकार समुदायाचे काही लोक, जैन तीर्थंकार, त्यांची उपासक मंडळी एका मीटिंगमध्ये बसले. त्यांची बैठक सुरू झाली आणि बैठकीत त्यांनी असा विचार मांडला सर्वांनी, अरे या तथागताचं नाव जिकडे तिकडे वाऱ्यासारखं पसरत आहे, याचं कारण काय. मग त्यांनी संशोधन केलं त्या बैठकीमध्ये. त्यातले काही लोक बोलले की तुम्हाला माहीत नाही का, तथागताच्या भिक्खू संघामध्ये एक महामोग्गल्लायन नावाचा भिक्खू आहे. म्हणजे या अर्थाने त्याच्या नावाची लौकिकता, काम करणारे भिक्षूच मोठे होतात, आहे की नाही. तर या अर्थाने त्याच्या नावाची लौकिकता संपूर्ण राज्यभर आहे. दक्षिण आशियात त्या काळी असलेल्या त्या प्रांतांमध्ये सगळीकडे महामोग्गल्लायनचा वाजागाजा आहे. बुद्धाचं जसं प्रवचन ऐकायचे लोक तसंच प्रवचन महामोग्गल्लायनचं ऐकायचे. बुद्धाची जशी वाणी असायची तशीच वाणी महामोग्गल्लायनची होती. अत्यंत सुसूत्रता त्याच्या त्या धम्मदेशनेमध्ये होती आणि म्हणून लोकांना तो खूप आवडायचा. या लोकांनी हेरलं की हे जे मोठमोठे राजे, श्रेष्ठी, व्यापारी, धनाढ्य लोक हे या भिक्खू संघाला दान देत आहेत, याचं कारण कोण आहे, महामोग्गल्लायन आहे. आणि महामोग्गल्लायनचा काटा आपण काढला की मग मात्र भिक्खू संघाला येणारं दान बंद होईल आणि त्यांचं झपाट्यानं चाललेलं काम हे बंद पडेल असं त्यांना वाटलं. मग त्यांनी काय केलं, त्या सर्व लोकांनी एकदा एका चोरांच्या टोळीला जाऊन ते पेटले आणि त्या दरोडेखोर माणसं मारणाऱ्या त्या टोळीला त्यांनी 1000 काशार्पण सुवर्णमुद्रा दिल्या. 1000 काशार्पण सुवर्णमुद्रा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तथागताच्या भिक्खू संघामध्ये हा महामोग्गल्लायन आहे, याला ठार मारायचं. ते तयार झाले. त्यांनी त्या 1000 सुवर्णमुद्रा घेतल्या आणि ज्या गुहेमध्ये हे स्थविर ध्यानस्थ बसायचे त्या गुहेकडे ते गेले. गुहेचं नाव होतं कानशिला गुहा आणि ही गुहा राजगृहाची आहे.
है ना. तर या गुहेमध्ये ते बसायचे साधनेसाठी, ध्यानासाठी. तिथे ते गेले. जेव्हा हे गेले तेव्हा अरहंत चित्तधारी महामोगल्ल्याण यांना ते समजलं आणि त्या गुहेतून एक छोटीशी अशी छिद्र होतं, गोळी, त्या छिद्रातून ते निसटून गेले महामोगल्ल्याण. पुन्हा काही दिवसानंतर ते आले. यावेळेस सुद्धा त्यांना समजलं महामोगल्ल्याणला की कोणीतरी आलंय आणि ते माझा घातपात करण्याच्या विचारानं आलेले आहेत. यावेळेस वरती, गुहेच्या वरती त्यांनी गोलाकार रस्ता तयार केला आणि त्या रस्त्यातून ते बाहेर निसटले. तर हा सगळा प्रकार जवळजवळ 6 महिने चालला. किती महिने? 6 महिने, है ना. तर तरीही त्यांना ते काही सापडले नाही. एकदा काय झालं, 2 महिन्यानंतर हा प्रकार सुरू होता. 2 महिने झाल्यानंतर स्थविरांच्या लक्षात त्यांच्या पूर्वजन्माचे अकुशल कर्म आले. अरहंत चित्तधारी व्यक्तीलाच आपले पुनर्जन्म समजतात. पूर्वजन्मी कोण होते? आता सिद्धार्थाच्या पूर्वजन्माच्या 500च्या वर कथा आहेत. तर ह्या कथा सिद्धार्थ गौतमाने नाही सांगितल्या, तर त्या तथागत सम्यक्सम बुद्धांनी सांगितल्या. मी कुठल्या कुठल्या जन्मामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पारामितांचं पालन केलेलं आहे, तर त्या सर्व कथा तथागत सम्यक्सम बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. तर यांना सुद्धा एकदा साधनेमध्ये रत असताना त्यांना त्यांच्या पूर्वजन्माच्या अकुशल कर्मांचा बोध झाला आणि ते स्वतःलाच म्हणाले, अरे या चोरांची याच्यामध्ये काही चूक नाही आहे, त्या तीर्थंकरांची सुद्धा याच्यामध्ये काही चूक नाही आहे, चूक माझ्या पूर्वजन्माच्या कर्माची आहे आणि त्यामुळे मला हे भोगावं लागत आहे. एकदा त्या स्थविरांनी ती गुहा काही सोडली नाही. स्थविराचं नाव लक्षात ठेवा, महामोगल्ल्याण, महास्थविर. त्या गुहेमध्ये ते बसले होते आणि एकदा हे चोर आले त्यांच्या नित्यनियमाने आणि तेव्हा मात्र यांनी ती गुहा सोडली नाही. ते ध्यानस्थ तसेच बसून राहिले आणि या चोरांनी त्यांना मारायला सुरुवात केली. अरहंत चित्तधारी व्यक्तीला तुम्ही मारा, झोडा, त्यांच्या शरीराचे लचके तोडा, तरी ते कोणाला काहीच म्हणत नाही, कारण दुःख होतच नाही. सारं काही संपलेलं आहे तिथे, है ना. माणसाला दुःख कधी होते? जेव्हा माणसाच्या मनामध्ये भीपणा असतो तेव्हा त्याला दुःख होते. स्थविर महामोगल्ल्याण अरहत चित्तधारी होते. त्यांच्या मनामध्ये सत्काय दिठ्ठी म्हणजे मीपणा नव्हता. त्यांना मारता मारता त्यांच्या शरीराचे त्यांनी लचके तोडायला सुरुवात केली. वेगवेगळे अंग त्यांच्या शरीराचे वेगळे केले आणि हाडांचा चुरा केला, संपूर्ण हाडांचा चुरा केला, भाताच्या कणासारखा चुरा केला आणि तो चुरा त्यांनी एका थैलीमध्ये भरला आणि बाजूंच्याच झाडांमध्ये तो फेकून दिला. आणि तेव्हा वैराने वैर शांत होत नाही, त्याला अवैराने किंवा मैत्रीने शमवावं लागते. हा तथागतांचा दिव्य संदेश, त्याची प्रचिती त्या ठिकाणी झाली. लगेचच ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यामध्ये पसरली आणि अजातशत्रू धम्मिक राजा होता ना, पहिले तो काही साधा सुद्धा नव्हता, तोही गुंडाच होता. त्याने बापाला मारलं स्वतःच, बेकार होता तो. पण बुद्धाच्या मार्गावर आला, सुधारला, धम्मिक झालेला होता तेव्हा. आणि मग त्याने असा आदेश दिला की महामोगल्ल्याण यांना मारणाऱ्या चोरांचं शोध घ्या. एकही चोर इकडे तिकडे दुसऱ्या राज्यामध्ये पळून गेला नाही पाहिजे. गुप्तहेर नेमण्यात आले आणि गुप्तहेर कामाला लागले. एकदा महामोगल्ल्याण यांना मारणारी जे काही चोर होते ते चोर एका दारूच्या गुत्त्यावरती बसलेले होते आणि दारूच्या गुत्त्यावरती बसल्यानंतर ते बेभान झाले. ते संयमात राहिले नाही आणि त्यांच्या बोलण्यावरून मग
तिथे असलेल्या गुप्तहेरांना ते समजले की खरे मारेकरी महामोगल्यांचे इथंच बसलेले आहेत. ते म्हणत होते, मी हात धरला, मी पाय धरला, कोणी म्हणे मी शिरछेद केला, कोणी म्हणे मी हाडांचा चुरा केला, कोणी म्हणे ते हाडं मी पोत्यामध्ये भरले आणि कोणी म्हणे की ते हाडं बाजूला असलेल्या झाडांमध्ये फेकून दिले. हे सगळं त्यांचं बोलणं ऐकताना राजाच्या गुप्तहेरांनी त्यांना पकडले आणि त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा आदेश आम्हाला काही तीर्थंकार यांच्या सेवकांनी दिला आणि त्यांनी आम्हाला जवळजवळ 1000 सुवर्ण काशार्पण मुद्रा दिल्या आणि म्हणून आम्ही तयार झालो. राजांनी त्या सर्व तीर्थंकारांच्या सेवकांना सुद्धा पकडले आणि या सर्व लोकांना, महामोगल्ल्यान यांना जीवे मारणाऱ्या चोरांना, महामोगल्ल्यान यांना संपवण्यासाठी 1000 सुवर्ण काशार्पण मुद्रा त्या चोरांना देणाऱ्या तीर्थंकारांच्या सेवकांना राजाने कमरेपर्यंत जमिनीमध्ये पुरले. कमरेपर्यंत त्यांना जमिनीमध्ये पुरले आणि जमिनीमध्ये पुरल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती गवताच्या पेंड्या ठेवण्यात आल्या आणि राजाने आदेश दिला, राजा होता अजातशत्रू, की या सर्वांना पेटून द्या. त्या सर्वांना पेटून देण्यात आलं. काही काळामध्ये जळून खाक झाले तरी राजा थांबला नाही. राजाने त्यांच्यावरती नागर फिरवले आणि पुन्हा त्यांचे हाडं जमा करून फेकून दिले. इथे महामोगल्ल्यान यांना न्याय मिळाला. परंतु झालं असं की ही चर्चा जेतवनापर्यंत काही भिक्खूंनी नेली आणि जेतवनातल्या भिक्खूंनी तथागत सम्यक संबुद्धाला या संदर्भात विचारणा केली. मी अनेक वेळेस आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा एखादी उपासिका उपासक मरण पावायचे, मेल्यानंतर मात्र उपासक उपासिका किंवा भिक्खू भिक्खूंनी भगवंताला त्यांची गती विचारायचे की सुगती आहे का दुर्गती आहे. साऱ्यांनी भगवंताला प्रश्न केला की भगवान, धम्म रास पावत आहे का? एवढ्या प्रकांड पंडित विनयधर रिद्धी सिद्धी फलप्राप्त असलेल्या अर्हताला इथे जीवे मारण्यात येत आहे, तर हे उचित नाही भगवान. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो शांत व्हा. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो शांत व्हा. भगवंतांनी तिथे उपदेश देत असताना महामोगल्लायन यांच्या पूर्वजन्माची एक कथा सांगितली की यांचा असा दुर्दैवी अंत कसा काय झाला. ते म्हणाले की महामोगल्ल्यान त्यांच्या पूर्व आश्रमीच्या कर्मामुळेच गेले हो. त्यांचे वर्तमान कर्म तर नाहीतच आहेत, अर्हत आहेत, म्हणजे वर्तमान कर्म त्यांचे शुद्ध आहेत, परिशुद्ध आहेत. परंतु पूर्वजन्मी झालं असं की एकदा फार दिवसापूर्वी, फार वर्षा अगोदर एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये आई वडील आणि एक मुलगा होता. आता ही जी कथा आहे, आपण आतापर्यंत जी कथा ऐकली ती महामोगल्ल्यान या स्थविरांची कथा आहे. याला म्हणतात वर्तमान कथा. आता जी आपण कथा ऐकणार आहोत तर महामोगल्ल्यानच हे अगोदर त्यांच्या कर्मामुळे या स्थितीला कसे आले, तर ही महामोगल्ल्यान यांची पूर्वकथा आहे. अगोदर ऐकली ती वर्तमान कथा आहे आणि ही पूर्वकथा आहे. तर त्या परिवारातला तो तरुण आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायचा, एवढी सेवा करायचा आणि त्याने त्या आईवडिलांना सांगितलं होतं की काळजी नसावी, तुम्ही जरी अंध असलात, दोघंही आंधळे होते, तुम्ही दोघंही जरी अंध असलात तर मात्या पित्यांनो, माझ्या शरीरामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची अशीच सेवा करीन, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. मुलगा रोज त्यांची सेवा करायचा, त्यांच्यासाठी भोजन बनवायचा, त्यांचे कपडे धुवायचा, त्यांना आंघोळी घालायचा, साऱ्या 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 गोष्टी त्यांच्यासाठी तो करू लागला. आई वडिलांच्या मनामध्ये पोराविषयी दया आली. ते म्हणाले, बाळा,
तू एकटाच आमची सेवा किती दिवस करणार आहेस? एक काम कर, तू लग्न कर. त्याला माहित होतं की मी जशी सेवा करू शकतो तशी माझी पत्नी काही सेवा करू शकणार नाही. तो आईवडिलांना म्हणाला की नाही पिताश्री, नाही मातोश्री, मी लग्न करणार नाही. शेवटी आईवडिलांनी आग्रह धरला आणि त्यांनी लग्न केले. नवीन नवरी 3 लोकांच्या कुटुंबामध्ये चौथा व्यक्ती म्हणून आली. नवीन नवरीनं काही दिवस त्याच्या आईवडिलांची सेवा केली, पण नवीन नवरीनं काही दिवसानंतर तिचा बाणा दाखवला. ती म्हणाली, तुझे आई वडील तुलाच लखलाम, तुझे आई वडील तुलाच लखलाम. मी तुझ्या आईवडिलांची शी आणि थू या सर्व गोष्टी करण्यासाठी मी इथे आली नाही. मी तुझी सेवा करण्यासाठी आलेली आहे. तू माझा पती आहेस, ज्यांचं मला काही घेणं देणं नाही. तुझे आई वडील आणि तू काय करायचं ते कर. नवऱ्याने मात्र बायकोचं काहीच ऐकलं नाही आणि दिवसामागून दिवस चालू लागले. एके दिवशी हा मुलगा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर हिने काय केलं, सारा आजूबाजूचा किरकचरा घरात आणून भरला. तर बाई घरातला कचरा बाहेर फेकणारी पाहिजे, ही बाई दुसऱ्याच्या दारातला कचरा घरात आणाई है ना. हिनं साऱ्या आजूबाजूचा केर कचरा आणून ठेवला आणि नवरा आल्यानंतर नवऱ्याला मात्र भांडायला लागली की तू म्हणतो की तुझ्या आंधळ्या आईवडिलांची मी सेवा करावी, पण तुझ्या आंधळ्या आईवडिलांनी बघ काय उद्योग करून ठेवलाय. ते बाहेरचा सारा कचरा यांनी इथे आणून ठेवलाय. वाद झाले, भांडणं झाले. एखादा महिना आबोला राहिले. नवरा बायकोचे भांडणं झाल्यानंतर बोलत नाही एकमेकाला. लेकराला सांगतात, जाय त्या बापाला सांग ताट तयार आहे, ये जेवायला. जाय त्या बापाला सांग आंघोळीला जाय. जाय त्या बापाला सांग पाणी घे. असं चालते नवरा बायकोचं है ना. मग आणि म्हणजे बायको पण पोरीला सांगते, जाय त्या पप्पाला सांग हे कर ते कर. बाई तू डायरेक्टच बोल ना, वाद संपून टाक, काय का नाही. म्हणजे पण नवरा बायकोचं अतूट प्रेम असते हे ती खरंच आहे. आणि ह्याच्या कर्मामुळे बरं एक गोष्ट सांगू तुम्हाला, आपण सारेजण इथे एकत्र आहोत ना, तर कोणत्या ना कोणत्या तरी जन्मामध्ये आपलं नातं आहे. कोणी भाऊ असेल, कोणी बहीण असेल, कोणी आई असेल, कोणी पत्नी असेल, कोणी माता असेल, काही ना काहीतरी आहे. तर ते आपल्याला पाहता येत नाही का. अरे त्यांना विचारावं लागेल जिथे असतील बिचारे जाऊन दोन्ही हात जोडून की आमच्यातलं इथे आमचे अगोदरचे नातेवाईक कोण आहेत सांगा. पण कनेक्शन आहे, एवढं लक्षात घ्या. कनेक्शन 1000% आहे. हा आहे का नाही. कनेक्शन 1000% आहे. कोणी ना कोणी कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या जन्मात आम्ही एकत्र आहोत, एवढं सोडा. तर त्यामुळे आम्हाला या गोष्टी बारकाईनं समजून घ्याव्या लागतील. महामंगल्य अरहंत भिक्खू झाले ना, तरी कर्मानं सोडलं का नाही. भगवंत म्हणाले भिक्खूंनो लक्ष देऊ नाही का. त्याच्या बायकोनं हा सर्व खेळ घातला, पसारा पांगवला. गावाकडे एक शब्द आहे पसारा पांगवणे. बायको पसारा पांगवणारी नसली पाहिजे, पसारा आवरणारी असली पाहिजे. धनंजय काय म्हणतो आपल्या लेकीला, नाव लेकीचं आहे निगार माता विशाखा. बाई घरातली अग्नी बाहेर नेऊ नको, बाहेरची अग्नी घरात आणू नको. तर ही अग्नी आहे आणि ही अग्नी साऱ्या घराला कुटुंबाला उद्ध्वस्त करते. याही बिचारीच्या मनात अग्नी चक्रुत झाली. नवऱ्याला म्हणाली की बघ आता तुझ्या आई वडिलांचा हा पसारा मी कसा काय हो. जे अंध आहे त्यांनी एकत्रच एका ठिकाणी बसून राहावं, खावं 2 तुकडे. नवऱ्याने ऐकून घेतलं नाही, परंतु तिचं लयच चालू झालं. शेवटी तो हतबल झाला. काही दिवसानंतर त्याने
एक बैलगाडी झुकली. त्या बैलगाडीमध्ये आपले आईवडील घेतले आणि आईवडिलांना घेऊन तो एका जंगलामध्ये गेला. बापाला म्हणाला की हा बैलांचा कासरा तुमच्या हातात धरा. वेगळ्या दिशेनं जंगलाच्या रस्त्यानं ते बैल जायला लागले. त्याच्या पित्याला आणि मातेला काही समजेना. हा खालूनच बैलाच्या गाडीच्या पाठीमागे पळत पळत म्हणाला, चोरांनो मला मारू नका, चोरांनो मला मारू नका. आणि याच बिचाऱ्याने त्या चोरांना सुवर्ण मुद्रा दिल्या आणि आपल्या आईवडिलांचा काटा त्यांनी त्या भयान जंगलामध्ये काढला. स्वतःचे आईवडील संपवण्यासाठी त्यांनी ते काम केलं आणि स्वतःचे आईवडील संपवल्यामुळे त्याला या जन्मामध्ये त्याच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे झाले. चोरांनी त्याच्या हाडांचा चुरा केला भातासारखा आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भिक्षुंनो, लक्षात ठेवा, कर्म कोणालाच सोडत नाही. वर्तमान काळातले कर्म जरी कितीही चांगले असले तरी पूर्वजन्मातले कर्म कुठं ना कुठं तरी तोंड काढतातच, है ना. तर वर्तमान काळातच किती माणूस छोट्या छोट्या चुका करत राहतो. आता हे वर्तमान काळातलं पाहता येते, पण पूर्वजन्मातलं काय सांगा, कधी डाकूही असू शकतो, कधी कोणीही असू शकतो. तर म्हणून हे पूर्वजन्मातले जे कर्म आहेत हे मात्र पिच्छा सोडत नाही, ते सदैव मरेपर्यंत सोबत राहतात. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या भिक्षूंचे डोळे उघडवले. बुद्ध म्हणाले की वर्तमान काळातले कर्म चांगले आहेत हो, पण पूर्व कर्माच्याच प्रतापामुळे आमच्या स्थवीर अरहत भिक्खू महामोगल्यायन यांच्यावर ही पाळी आहे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे त्या 4 गाथा एकत्र सांगितल्या. अत्यंत प्रभावी गाथा आहेत. आपण सर्वांनी त्या गाथा ऐकाव्या. गाथा क्रमांक 137, 138, 139 आणि 140. यो दंडेन अदंडेषु अपदुष्टेषु दुस्सति तदसनं मह्यं तरंथानं क्षिपमेव निगच्छति. अर्थ, जो निर्दोष तथा अदंडनीय अहिंसक मनुष्याबरोबर द्वेषभाव ठेवतो, त्याला दुःखी करतो, तो खालील 10 पैकी एका दुःखात अडकतो. पुढील गाथा, गाथा क्रमांक 38. वेदनं परुसंजानी शरीरस्य भेदनं गरुकं वापि अबाधं चित्त खेपे वपापुने. अर्थ, तीव्र वेदना, हानी, शरीर अपंग होणे, भयंकर व्याधी किंवा वेडेपणा इत्यादी कोणत्या तरी आपत्तीचा तो शिकार होतो. गाथा क्रमांक 139. राजतो वा उपसनं अबखानं वदारुणं परिखय्यं वयातिनं भोगानं वपबग्गुरं. अर्थ, अथवा राजाकडून दंडप्राप्ती, जनमानसात भयानक निंदा, नातेवाईकांचा क्षय, भोगवस्तूंचा विनाश इत्यादी गोष्टींचा बळी पडतो. गाथा क्रमांक 140. अथवस अगारानी अग्निडहति पापको कायस्य भेदातुपयो निरयं सोपपज्जति. अर्थ, किंवा या पापाच्या प्रभावाने त्याचे घर, आवास
आगीने जळून जाते व शेवटी तो दुष्ट बुद्धी पुरुष शरीर सुटल्यानंतर नरकात जाऊन पडतो. हा उपदेश तथागत सम्यक संबंधाने तिथे दिला. या उद्देशामध्ये शीलवान, त्यागी, विनयधर व्यक्तीला जर दुःख दिलं तर त्या दुःखामध्ये 10 गोष्टी भोगाव्या लागतात असं बुद्ध म्हणाले. त्याला तीव्र वेदना होतात, त्याची हानी होते, शरीर अपंग होणे, भयंकर व्याधी किंवा वेडेपणा येणे, राजाकडून दंडप्राप्ती, जनमानसात भयानक निंदा, नातेवाईकांचा क्षय, भोगवस्तूचा विनाश इत्यादी गोष्टींचा बळी पडतो. शेवटी बुद्ध म्हणतात की त्याचे घर आबास आगीने जळून जाते, तो दुष्टबुद्धी पुरुष शरीर सुटल्यानंतर नरकात पडतो. तर आजचा हा उपदेश आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजचं हे उदाहरण जरा हृदयाला छेदणारं होतं, कारण वातावरण तसंच सुरू आहे. महाबोधी बुद्ध विहार मुक्ती करण्यासाठी आपले भिक्षू प्राणांतिक उपोषण करत आहेत. 3 महिन्यापासून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्या सर्वांसाठी आपण सर्वजण माय माऊल्यांनो मंगल मैत्री करूया आणि असा एक विश्वास ठेवून त्या भिक्षूंसाठी मंगल मैत्री देऊया की निश्चित आमच्या धम्माची धरोवर सम्राट अशोकाने बांधलेलं ते बुद्धविहार आम्हाला पुन्हा एकदा नवीन जोमानं प्राप्त हो आणि त्याच्यावर आमचा अधिकार असो, अशी मंगल मैत्री आपल्या सर्वांविषयी आणि त्या राबणाऱ्या भिक्षूंविषयी करतो आणि आजचा धम्मसंस्कार इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण.